तर अजय कोळी यांचा आपण सन्मान घेतोय। स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे, हॅलो परशुराम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करतोय। धन्यवाद। तर सामना आता सुरू होतोय, जबरदस्त बिग फाईट असेल। बाईक का? हा नक्कीच, ही आपली जाऊ दे ना तिन्ही पण। हा खेळाडू कक्षामध्ये बघा दिलेत ना तिथे। हा हा फोन तेजस म्हात्रे या गोष्टीकडे लक्ष द्या। तुमचे फोन जे आहेत ते आपल्या 12 प्रतिनिधीकडे जमा करा किंवा तुमच्या कोणी प्रेक्षक असेल त्यांच्याकडे जमा करा। तसे रुपेश पाटील आमचे खारघरचे तलोजे मजकूरचे यांचा आपण सन्मान करतोय। रुपेश या। हा आणि खेळाडूंना सूचना आहे बघा, जॅकेट देखील परिधान करायचं नाहीये खेळाडू कक्षामध्ये। तुम्ही तुमच्या ड्रेस कोड मध्ये, नियम अतिशय कडक आहे तिथे। हा ड्रेस कोड मध्ये सगळे खेळाडू बसतील। चेंडू द्या आणि व्यतिरिक्त बाहेरचा कोणताही प्रेक्षक त्या डगआउट मध्ये बसणार नाहीये, याची नोंद आपण घ्या। रुपेश पाटील यांचा सन्मान इथे झालाय। इकडे इलेक्ट्रिक स्कूटी जी मैदानातून आता आलेली आहे, जी 3 आहेत, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ही पारितोषिक असतील। हा आता आर्यन गेलाय, आर्यन जरा व्यवस्थित, कारण त्याला देखील संधी आहे ती फक्त जरा व्यवस्थित चालव, का उद्या खेळायचं आहे बाबा तुला। आणि त्या स्कूटीवरती तुझा देखील नाव असू शकतो। बघा आर्यनला दाखवला जातोय जरा स्क्रीनवरती, उद्या जबरदस्त खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळेल। चला आर्यन आलाय, वा मोठी रिस्क घेतली होती। हॅलो यस, तर बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज रोशन पाटील यांचा। धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद कुणाजी दाते सर। वैकुंठवासी बाळरामशेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी 2025 च हे भव्य दिव्य पर्व आणि आजच्या रात्रीमधला हा 4था सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। स्टायलिश खेळाडू संदेश गोंधळे स्ट्रायकिंग एंडला आहेत, एका बाजूला तकदीर पाटील बॉलिंग मार्गपती स्वतः कॅप्टन सचिन नाईक यांचा पहिला बॉल हलकीशी कडा घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय। कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात पहिला धक्का बसेल टीम बामण डोंगरीला। खेळाडू बाद संदेश। ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून मैदानामध्ये दिसणार नाहीयेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सचिन नाईक टीमचा कॅप्टन त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि पहिला विकेट काढला। मैदानाकडे चाललाय शुभम पाटील, आज ज्याचा वाढदिवस देखील आहे। शुभम, तुम्हाला खरं तर आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने, उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी स्वास्थ्य लाभो, हीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करू। रायगड मधला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, रायगड मधला बामण डोंगरी संघाचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा शुभम पाटील, ज्याचा निकनेम आहे चिकू, हा खेळाडू मैदानामध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती। विकेट मिळाला पहिल्या चेंडूवरती। ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला बीट केलाय। आउटफील्ड मैदानाची फास्ट बॉलच्या मागे धावतो फिल्डर, बॉलने गाठली सीमारेषा, इथे मात्र आलाय बड्डे बॉयच्या बॅटमधून चौकार।
अर्णव वंश 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरे एका बाजूला एसपी ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत मोठी जबाबदारी राहील आता सचिन नाईक भावेश नाईक यांच्या खांद्यावरती टीम मधले प्रमुख खेळाडू नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो विकी धीरज आणि एका बाजूला अंडर 19चा आर्यन बामणडोंगरीचा फलंदाज त्याची देखील निवड झाली ISPL मध्ये त्याचंही विशेष कौतुक करूया अभिनंदन करूया चौकार मिळाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सचिन तयार झाले ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर आहे त्यांच्या हातामध्ये बॉल ऑन द राईज हा स्ट्रोक खेळायचा होता इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता प्रॉपर लाईन मध्ये नव्हते कनेक्शन चांगला नसल्या कारणाने इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला शुभम पाटील खेळत असताना डॉट बॉल धाबा स्कोर करवती 1 गडी बाद 4 संदेश झटपट बाद होणं चांगले संकेत होते धारावी टीम साठी पण तो मैदानामध्ये आलाय बड्डे बॉय त्याचा धमाका डाऊन द ग्राउंड हा षटकार या फटक्यावरती मिळाल्या चांगलं टायमिंग होतं ओव्हर पिच ज्युसी हा बॉली त्याला म्हणतात अगदी समोर टाकला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला होता शुभम त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला बॅनरला हिट करत असताना हा स्ट्रोक्स क्रिस्टल ट्रॉफीच्या बॅनरवरती आहे केपीसीचा लोगो तुम्हाला त्या बॅनरवरती पाहायला मिळतोय सेन्सिबल क्रिकेट क्या बात आहे दिशा दिली हलक्या हाताने खेळले आणि इथे मात्र थोडी मिसबिल्डिंग अति घाई संकटात नाही असं म्हणतात मिस्टेक झाली आणि त्यानंतर 1 रन घेतली दोन्ही फलंदाजाने तकदीर पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय बामणडोंगरी संघाची रन मशीन म्हणून त्याला संबोधलं जातं अतिशय घातक विध्वंसक स्फोटक इनिंग साठी हा खेळाडू ओळखला जातो अतिशय शांत आणि संयमी परंतु मैदानामध्ये आला की प्रचंड आक्रमक होणारा हा खेळाडू आता या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकेल का आजच्या रात्रीमध्ये आपण पहिलाच 80+ धावा होताना पाहायला मिळाल्या प्रत्येक सामन्यांमध्ये त्यामुळे इथेही मोठं टार्गेट बनवावं लागेल टीम बामणडोंगरीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम धारावे समोर बॅकफुटला आले स्लॅश केला बॉलला गलीमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स होते झेल जरी सुटला असला तरी त्याचं कौतुक व्हायला हवं सोपं नव्हतं त्याने बॉलला थांबवला 1 रन या ठिकाणी मिळाली पहिलं षटक इव्हेंटफुल राहिलं पहिल्या बॉलला विकेट त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट षटकार आणि पुन्हा एकदा झेलची संधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बामणडोंगरी टीमची धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 12 धावा एक गडी बाद 12 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला विकेट मिळाला होता टीम धारावेला संदेशचा धावा आल्या 12 पॉवर प्ले मध्ये आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये 30+ आजच्या रात्रीमध्ये क्षमा असावी पहिल्या 3 सामन्यामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30+ धावा पाहिल्या आणि ज्या ठिकाणी गोटिवली संघाने 43 केल्या त्या 2 षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये तुषार मोहंते आणि स्वराज दोघांची भागीदारी आपण पाहिली होती अर्धशतकाच्या वर गेले होते हे दोन्ही खेळाडू अफलातून परफॉर्मन्स सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क वर त्याला भावेश नाईक खरं तर हे सर्व आयकॉन खेळाडू आहेत मी मगाशी उल्लेख केला धीरज विकी बद्दल आणि त्यानंतर भावेशचा मी आवर्जून उल्लेख करेल एकाच संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत दुसऱ्या बाजूला बामणडोंगरीमध्ये स्टार खेळाडू आहेत पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना उडवला बॉल चाला स्वीपर कव्हरला डीप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार अगदी आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करताना तकदीरचा हा फटका 4 धाबा चौकार चांगलं टायमिंग होतं वाईड यॉर्कर आणि त्याच्यावरती इनफिल्डला क्लिअर करणारा हा फटका पाहिला समालोचन कक्षाच्या अगदी समोर आला 4 धावा आल्या आधी खरं तर लव बाईट्सचे प्रोप्रायटर आमचे मित्र आदित पाटील यांचं आगमन त्यांचं स्वागत कोळखे गावचे युवा उद्योजक त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय याही वेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेचून मारला स्लॉग हिट आहे आणि बॉल चालला लॉंग ऑनला काळ्या पडद्याला स्पर्श करण्यासाठी आणखीन एक खणखणीत चौकार रन मशीन तकदीर पाटील म्हणजे ज्याला संबोधलं जातं धावांची भूक त्याच्याकडे प्रचंड आहे मैदानामध्ये आला की हा खेळाडू चौफेर टोलेबाजी करताना पण त्याला नेहमी पाहिलंय आणि यावेळेला मात्र चौकार त्याच्या बॅटमधून आला tenniscricket.in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट प्रचंड व्ह्यूअरची संख्या वाढली आहे प्रेक्षकांची गर्दी तर मात्र तोबा गर्दी आहे आजच्या रात्रीमध्ये सभोवताली मैदानाच्या प्रेक्षकांची गर्दी आपण पाहत आहे भावेशचं मात्र भव्य स्वागत कमबॅक होईल का लेंथ बॉल टाकलाय थोडासा वेगात होता त्यालाही कटचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये बहुतांश वेळा खेळलेले आहेत आजचा पोलच
तगडा आहे आणि सातत्याने हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत, त्यामुळे नेहमी चांगला संघर्ष टीमच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना पाहायला मिळाला. ऑन साइडला पूल करताना मिड विकेटला लॉंग चेस आहे त्या ठिकाणी फिल्डरला, बॉल एका टप्प्यावरती चाललाय. छक्का आहे की चौका? यस, षटकार आहे पॅरलल. जमिनीला समांतर हा फटका होता. तकदीर पाटीलचा बॅट स्विंग चांगला होता. तकदीर पाटीलची ताकद या फटक्यामध्ये होती आणि काय फटका होता. पॅरलल मिड विकेट रिझन कडे खेळत असताना हा षटकार आला. चांगली विकेट आहे, लेदर विकेट. आणि बघा आउटफील्ड लश ग्रीन आउटफील्ड आहे. ही मैदानं दुर्मिळ झालीत खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये उत्तम मैदान, उत्तम आयोजन आणि भव्य भव्य दिव्य पारितोषिक आहेत. आकर्षक पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. केपीसी ट्रॉफी 2025 हे शानदार दमदार पर्व. पुढचा बॉल, याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे. फटका फसला, बॉल हवेत. फिल्डर पोहोचेल का? विरुद्ध दिशेने गेले, झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल टिपला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्रिश नाईकने जबरदस्त एफर्ट्स. बघा पुन्हा रिप्ले बघा या बॉलचा. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल करत असताना वरची कडा घेतली आणि इथे क्रिश नाईकने हा झेल टिपला. स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम प्रवाहाच्या विरुद्ध गेले. क्रिशने हा झेल टिपलाय क्रिश नाईकने, परंतु मैदानाकडे चाललाय क्रिश म्हात्रे. बामण डोंगरीचा क्रिश म्हात्रे मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय. जर्सी क्रमांक 333. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी तकदीरचा. हलकीशी कडा घेत असताना त्या ठिकाणी मिसटायमिंग फटका. त्यानंतर चांगला झेलही पाहायला मिळाला क्रिश नाईकच्या माध्यमातून. विकेट मिळाला धारावे संघाला. एसपी ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे. काल आपण पाहिला वाघोलीवाडा संघ सूरज पाटील आणि प्रतीक सुरते धमाल केली या संघाने. हा संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. काल देखील उत्तम दर्जाचे सामने आपण पाहिले कालच्या रात्रीमध्ये. आज देखील तेवढेच ताकदीचे सामने तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. चौथा फ्रेश सामना सध्या चालू आहे. अर्णव वंश 11 एका बाजूला, बामण डोंगरी दुसऱ्या बाजूला, एसपी ब्रदर्स धारावे. याही वेळेला ऑन द राईस हाही फटका फसलाय. फिल्डर जज करतो, मिड ऑफचा झेल टिपलाय. आल्या पावली माघारी परतावा लागेल क्रिश म्हात्रेला. 1 मोर विकेट डाऊन. दबाव आता वाढवलाय. भावेश नाईकने बामण डोंगरी संघावरती 2 विकेट काढले या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड मध्ये धावा सध्या आहेत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 26 धावा. मी फक्त यासाठी म्हटलंय कारण मागच्या 3 सामन्यांमध्ये 2 पॉवर प्ले मध्ये 30+ धावा होत्या. तर व्यासपीठावरती सन्माननीय विनीश शेट पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. विनीश शेट यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तुर्भे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय विनीश शेट यांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. आदरणीय परशुराम शेट पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. विनीश शेट पाटील यांचा हा सन्मान आपण नक्कीच पाहतोय. त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेविलास शेटघरत पापडीचा पाडा हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. याचबरोबर आमचे एकनाथ म्हात्रे इनानपुरी, त्यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय, त्यांचं देखील स्वागत आहे. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 14 2 विकेट मिळाले भावेशला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क पर त्याला गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सचिन नाईक. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. लेन बॉल टाकत असताना इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अनुभवी खेळाडू आहे सचिन नाईक. मला वाटतं 40+ झालेत, पण तो रेग्युलर क्रिकेटमध्ये आजही 30 दशक तोच दरारा त्यांचा राहिला. चांगला खेळाडू, ज्युनियर ऑलराऊंडर. सेकंड स्पेलमध्ये हलक्या हाताने खेळत असताना दिशा दिली बॉलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड होतो. दरम्यान 1 धाव मिळाली. पुश करो और खुश रहो. हलक्या हाताने खेळत असताना सिंगल पूर्ण. तर याचबरोबर रोंजन गावचे युवा उद्योजक सन्माननीय सौरभ गजानन पाटील यांचा देखील इथे आगमन झालेला आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सौरभ यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. सन्माननीय रोंजन गावचे युवा उद्योजक म्हणजे ज्याची ओळख आहे
असे सन्माननीय सौरभ गजानन पाटील यांचं आगमन होते. केपीसी ट्रॉफी मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत इथे केलं जातंय. सचिन नाईकचं हे षटक पहिल्या बॉलला डॉट आपण पाहिला, त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. आता संदेश पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग, वारंवार कटर टाकतोय सचिन नाईक आणि त्यावरती स्लॉग हिटचा प्रयत्न होता. संदेशचा प्रॉपर टायमिंग नाहीये. वन्स अगेन सिंगल या बॉलवरती पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र हळूवारपणे पुढे जाताना आपण पाहताय. टोटल धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 28. बघा मध्यरात्र होत चालली आहे, ड्यू फॅक्टर थोडंसं वाढत चाललंय. त्याचा फायदा आता फिल्डिंग टीमला होईल. बॉल हवा तसा ट्रॅव्हल होणार नाहीये, कदाचित तुमच्या बॅटवरती येणार नाहीये. अनपेक्षित बाउन्स आणि इव्हन बाउन्स तुम्हाला प्रत्येक वेळा पाहायला मिळेल. सचिन नाईकनं तेच केलंय. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करत असताना याही वेळेला मिड विकेट कडे खेळले आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल. अर्णव अँड वंश 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते आद्विक महादे करदर पॅकर. हॅलो यस, तर इथे आमचे रुंजन गावचे सन्माननीय सौरभ शेठ गजानन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक, तर नक्कीच त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आज सौरभ शेठ आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल केपीसी ट्रॉफीच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सौरभ शेठ आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. वाईड यॉर्कर आपण पाहिला, वाईड लाईन कॉरिडॉर मध्ये टाकत असताना सचिन नाईक यांना आपण पाहिलं. पुढचा बॉल खोलात उडवलाय, हेलिकॉप्टर लुक देत असताना बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. संदेश पाटीलच्या बॅट मधून हा शानदार रुबाबदार षटकार, 6 धावा. मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तिसऱ्या ओव्हरच्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद 35. बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते आद्विक महादे साहेब या मंचावरती सामन्याचा आनंद घेताना पण त्यांना पाहत आहे. अर्णवयन 111 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे पुरस्कर्ते. एका बाजूला SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला आपण सध्या मैदानामध्ये पाहता. बिग फाईट नवी मुंबईचा हा संघ, त्यांच्या बरोबरीने रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ बामणडोंगरी मैदानामध्ये आहेत. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय चांगले सामने पाहायला मिळाले. पहिली लढत बोनकोडे संघाने जिंकली भादवड ब संघाच्या अगेन्स्ट. दुसऱ्या सामन्यामध्ये मानकोली संघाने विजय प्रस्थापित केला. मागच्या सामन्यामध्ये गोठिवली 11 गोठिवली हा संघ आपण जिंकताना पाहिला. बघा यानंतर जो सामना होईल तो असेल सामना बोनकोडे विपक्ष मानकोली. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. शिस्तबद्ध आयोजन आहे आणि टॉस आपण पाहिला का तर केपीसी ट्रॉफी एका बाजूला रायगड का टायगर उस्मान पटेल. चर्चा आहे या खेळाडूची. अंगद या करता स्पर्धेमध्ये मुख्य भूमिका साकारत असताना अंगद बद्दल आपण एकच आवर्जून गोष्टीचा उल्लेख करू. जेव्हा खरं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ रायगड हा सामना रत्नागिरी मध्ये झाला तेव्हा त्या अंगदने टाकलेले षटक आजही प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आहे. ग्रामीण बरोबर व्यावसायिक स्तरावरती खेळणारा हा खेळाडू, मगाशी तेजसने सांगितलं आमच्या खरं तर आदर्श स्पोर्ट्सचा तो मेंबर आहे आणि चांगला खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा. कुणाल स्वतः कोचिंग करता या क्रीडांगणावरती, अनेकांना प्रशिक्षण देत आहेत. सचिन देखील असतील, तुषार असतील, खरं तर सर्वांचं मी कौतुक करेल. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलं, परंतु आज त्यांच्या माध्यमातून केपीसी ट्रॉफीचं आयोजन बॅकफुटला आले. पूल करत असताना बड्डे बॉय शुभमच्या बॅट मधून हा पूलचा फटका, आणखीन एक धमाका षटकार, 6 धावा. आक्रमण करतोय आज खरं तर विकी धीरज टीम मध्ये नाहीये. त्याचा फायदा कदाचित घेतील बामणडोंगरीचे फलंदाज या 2 ओव्हरमध्ये. कारण विकी म्हटलं की फ्रंट लाईन गोलंदाज, 2 षटक टाकायचा. सचिन नाईकने ती भूमिका साकारली. भावेशने 1 षटक टाकलं. धीरजचं 1 षटक महत्वाचं होतं. यावेळेला गोलंदाजी मार्गपती मनोज आले. यावेळेला कटर टाकला, बाहेर काढला, बॉलला मिसकूट झाला. फटका, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली. शुभमने धावत आलाय आणि त्यानंतर हा निर्णय आला तिसऱ्या पंचांकडे. tenniscricket.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल शुभम व्यवस्थित त्याने बॅट ग्राउंडिंग केलेली आहे की नाही. स्वतः मैदान सोडतो, कदाचित त्यालाही ठाऊक झालंय मी आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित पोहोचलेलो नाहीये. चला निर्णय घ्या. शुभमने मात्र आता मैदान ऑलमोस्ट सोडलाय. तो आला डगआउटच्या आश्रयाला. चला नवीन खेळाडू तयारीमध्ये राहा. निर्णय जो येईल तो येईल, परंतु इथे त्यांनाही माहिती आहे डिसिजन काय असेल. बघा भरपूर मागे रन आउट, नो डाऊट इट्स रन आउट.
रनआउट झाले शुभम. बघा खेळाडू कक्षामध्ये बसा सर्व प्लेअर, तकदीर वरती बसा आणि खेळाडू कक्षामध्ये तुम्ही मोबाईल यूज करू नका. तुमचे जॅकेट्स तेही काढा, प्रॉपर ड्रेस कोड मध्ये राहा. ही सूचना आयोजकांच्या वतीनं आली आहे, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. शिस्तबद्ध आयोजन आणि खरंतर चांगल्या रीतीने हा संपूर्ण तामझाम पाहायला मिळाला पाहिजे या स्पर्धेचा. यासाठी मात्र प्रचंड मेहनत आयोजकांनी घेतली आणि सर्वांना इथे मात्र या नियमांचं पालन करावं लागेल. पहिल्या सामन्यापासून मात्र प्रत्येकाने पालन केलं, त्यामुळे वारंवार आम्ही या सूचना देऊ टीमला. भानुदास मात्रे मिडल ऑर्डरचा आपण पहिला वेल फिनिशर बामण डोंगरी संघाचा पहिल्या सत्रामध्ये आलाय बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती. 3.2 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 42 आहेत. आजच्या दिवसातला उच्चांक होता 90+ गोटिवली संघाने केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये आणि यावेळेला 42वा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. बॉलिंग मारती मनोज. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला शुभमचा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, वेट अँड वॉच आणि इथे मात्र स्क्वेअर कट. अफलातून टायमिंग होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. आजच्या रात्रीमध्ये दुसरा फटका आहे. खरं स्वराजने मारला होता मागच्या मॅच मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट अपलिफ्ट करत असताना तो फटका पाहिला कव्हर पॉइंटच्या डोक्यावर. यावेळेला भानुदासने मारला. अफलातून टाइम करत असताना कमी गतीचा बॉल विथ द मेरिट खेळले. षटकार आला. 48 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होईल का यावेळेला? फिरून स्क्वेअर लेगला मागचा बॉल कव्हर पॉइंटला यावेळेला स्क्वेअर लेगला टाकलाय. आणखीन एक षटकार. भानुदास मात्रे अतिशय घातक खेळाडू. 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद 54ला 4 सध्याची परिस्थिती आहे बामण डोंगरी संघाची. चांगली बॅटिंग, चांगला षटकार. अगदी दोन्ही बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार पाहायला मिळाले. पहिला कव्हर पॉइंटला, त्यानंतर स्क्वेअर लेगला. मैदानाच्या आतमध्ये मनोज वरती हल्ले चढवतोय भानुदास मात्रे हा खेळाडू, ज्याच्याबद्दल मी म्हटलं होतं वेल फिनिशर या टीमचा. परंतु पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. पुन्हा एकदा कमी गतीचा फिंगर रोल केले. बोट अक्षरशः फिरवली बॉल वरती. बॉल थोडासा बाहेर काढला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फिरकीचं जादूगर मनोज. नेक्स्ट बॉल साठी बॅकअप देन टाकायचा होता आणि इथे मात्र वाईड लाईनच्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. जास्तीचा बाहेर काढला. थोडासा बॅकअप देन टाकण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन करायचं होतं. हे व्हेरिएशन कदाचित अंगलट आलं आणि वाईड बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मनोजच्या माध्यमातून 55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला लॅप शॉट रिव्हर्स मारलाय आणि तोही चालला थर्ड मॅनला. बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. खणखणीत चौकार. प्रयत्नांना यश प्रतिम. अल्टीपल्टी बॉल न केला. मैदानाच्या बाहेर कल्टी. 4 धावा आल्या. 59 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. एक षटक बाकी आहे अंतिम. टीम हडल आता चर्चा होईल. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा आहे. मी मगाशीच म्हटलं विकी धीरजची अनुपस्थिती या टीम मध्ये महत्वाची राहील. एक नौका गोलंदाज येईल. आज मात्र नवीन टेस्ट केली जाईल. एखाद्या नव्या खेळाडूला षटक फेकण्याची जबाबदारी असेल. खरं तर प्रत्येक वेळा तुमच्या संघातील सातत्याने तेच खेळाडू तुम्हाला परफॉर्मन्स चांगलं करून देणार नाहीत. नवीन खेळाडू तयार व्हायला हवेत. आणि बामण डोंगरी म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन नवीन खेळाडू सातत्याने तयार झाले या संघामध्ये. धारावीमध्ये देखील आपण पाहिले यंगस्टार पुढे आले. त्यामुळे या संघाचा परफॉर्मन्स वर्षानुवर्ष चांगलाच राहील आणि याच्या पुढे देखील चांगलाच राहील. दोन्ही संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळतात. चांगला परफॉर्मन्स. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरती आलेल्या त्या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी दीपक ठाकूर आले. 59 रन स्कोर कार्ड वरती. चला बोनकोडे संघ आणि एका बाजूला मानकोली संघाचा संघ नाही. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना त्या ठिकाणी खेळला जाईल. दीपक ठाकूरचं हे षटक tenniscricket.in च्या माध्यमातून टेलिकास्ट 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आहे. स्टम्प्स कॅमेरा देखील लावण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. स्टम्प माईक असा स्टम्प माईक जिथून मात्र आवाज ऐकायला येतोय. सिंगल घेत असताना एंड बदलला. सेन्सिबल क्रिकेट संदेश देखील आक्रमक आहे, पण त्याला माहिती आहे भानुदास फ्लो मध्ये आला, भानुदास लय मध्ये आला, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आता भानुदास ट्रॅकिंग एंडला आलाय. स्टम्प्स माईक लावण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. वैविध्यपूर्ण अशी ही स्पर्धा
न भूतो न भविष्यती असे आयोजन प्रत्येक संघनायकाने कौतुक केलं या स्पर्धेचं, आणि का करू नये. पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांची अफाट गर्दी, क्रीडांगण आपण पहिला क्रिकेटसाठी अतिशय पोषक असं हे मैदान, आणि या मैदानावरती इनामपुरी गावाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी केपीसी ट्रॉफी 2025 60 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. भानुदासाठी हा बॉल थोडा बाहेर काढला, कडा घेतली बॉलची, तू घेऊ की मी घेऊ हा प्रश्न पडला असताना मात्र दोघांच्या अगदी मधोमध पडला. जीवनदान मिळालं भानुदासला. झेल व्हायला हवा होता, आय थिंक कॉल नव्हता. कॉलिंग महत्वाचं होतं, मिसकम्युनिकेशन त्याचा फायदा. एक धाव मिळाली भानुदासला, जीवनदान ही मिळाला. एक धाव आली बामण डोंगरीला. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहताय धावत आला होता खरं तर स्वतः दीपक, आणि सचिन नाईक देखील त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांना वाटलं सचिन नाईक घेईल आणि सचिन नाईक यांना वाटलं दीपक घेईल, आणि याच्यामध्ये मात्र अगदी मधोमध हा बॉल पडला. जीवनदान मिळालं भानुदासला. त्यामुळे कॉलिंग महत्वाचं आहे, मिसकम्युनिकेशन आपण पाहिलं. करंट रन रेट आपण पाहिला 14.8 आहे. हा करंट रन रेट आता अजून वाढवावा लागेल. संदेशसाठी यॉर्कर उडवलाय, खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑफला फिल्डर जज करतो आणि त्याच्या हातामध्ये झेल टिपत असताना बसराजच्या हातामध्ये हा झेल गेलाय. क्या बात आहे, बसराजच्या हातामध्ये झेल बसलाय. लॉंग ऑफला त्याने झेल टिपलाय आणि इथे मैदानाच्या बाहेर चाललाय संदेश पाटील. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का टीम बामण डोंगरीला 61 ला 5वा धक्का बसला. अर्धा संघ गारद झालाय. बामण डोंगरी टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. बामण डोंगरी संघाकडे पूर्णपणे हा बॅलन्स संघ आहे, आणि आता मात्र धाबा बनवायच्यात. जोफ्रा आर्चर, जीत खोत मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आज डे स्पर्धेमध्ये जीतने देखील अर्धशतक ठोकलं. क्या बात आहे. 12 बॉल मध्ये उरण पूर्व विभागातील सारडे गावामध्ये स्पर्धेमध्ये या खेळाडूने 12 बॉल मध्ये 50 मारल्या. म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगली बॅटिंग असेल या टीमची. गोलंदाज देखील 50 मारतोय, सोपं नाहीये, आणि हे खरं तर बामण डोंगरी संघासाठी चांगलं राहील. जीत आला मैदानामध्ये, मॅन इन फॉर्म. दीपक ठाकूरचं हे षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला लागलाय, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल चालला लॉंग ऑनला, एक सिंगल मिळाली, 1 रन मात्र मिळाली. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट पुन्हा भानुदासला, ज्याला जीवनदान मिळालं. त्याचा झेल सुटला होता. 62 5 गडी बाद 62 धाबा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, शेवटचे 2 बॉल. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळला जाईल बोनकडे आणि मानकोली या 2 टीमच्या दरम्यान. बिग फाईट. पारचंदन एका बाजूला आपण पाहता, खरं तर दीपू माळी त्यांचा संघ. शेवटचे 2 बॉल, धाव फलकावरती 62. यावेळेला आपण पाहता पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. डेड बॉल, पंचांचा इशारा, मृत चेंडू, कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यावं लागेल. या षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचे काही चेंडू तेज तर्रार, लाईन खराब आहे, दिशाहीन गोलंदाजाला म्हणतात. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, कारण त्यांना माहिती आहे भानुदास आक्रमक आहे, त्यांना त्यांच्यापासून लांबच ठेवावं लागेल, परंतु जास्तीचा लांब ठेवला, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. धावसंख्येमध्ये बदल, 63 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं सत्र बॅकफुटला आले, पुन्हा एकदा मिस टायमिंग, आणि यावेळेला कॉल होता सचिन नाईक यांचा. झेल टिपलाय, स्टम्पच्या पुढे आले आणि हा झेल त्याने पकडलाय. अखेरकार दीपक ठाकूरला भानुदासचा विकेट मिळाला. अजून एक धक्का, 6वा धक्का बसतोय मैदानामध्ये बामण डोंगरी टीमला 63 या धावसंख्येवरती. आता कल्पेश ठाकूर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू बामण डोंगरी टीमचा कल्पेश मैदानाकडे चाललाय. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू. षटकारासाठी 1000 यस अंगद पाटील यांच्या वतीने पारितोषिक आलंय. कल्पेशला जर का या बॉलला षटकार ठोकला तर 1000चं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करायचा आहे. 63 धावा धाव फलकावरती. षटकार आला तर मात्र न्यूमेरिकल टोटल तुम्हाला 70चं टार्गेट पाहायला मिळेल. येईल का याची चर्चा आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. दीपक ठाकूर ग्रेट कमबॅक. यावेळेला क्या बात आहे, खेचून मारलाय, कवचला, लाजवाब फिल्डिंग, अफलातून एफर्ट्स. फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः विशाल. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट पाहायला मिळाले. अमानवीय एफर्ट ज्याला म्हणता येईल, चेक केलं जाईल. रनआउट साठी अप्रतिम राहिला एखादा फिल्डिंगचा स्टँडर्ड. आपण सुरुवातीला फिल्डिंग चेक करूया आणि त्यानंतर रनआउट देखील चेक करूया. कमालीचे एफर्ट्स, खरं तर कौतुक करावं लागेल. हे संघ सातत्याने वरच्या लेवलला का खेळतात, हे संघ सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये का सहभागी होतात आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून का होतो,
तर फिल्डिंग मधलं स्टँडर्ड देखील बघा. हॅलो, चला तर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन, एका बाजूला बोनकडे आणि दुसऱ्या बाजूला मानकोली, या दोन संघांमधली लढत असेल. तर टॉससाठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांचं इथे आगमन आपण पाहिलं, सन्माननीय रोंजणगावचे आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक सौरभ शेठ गजानन पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. त्यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. दादा या तुम्ही पण, अमर दादा पण आहेत तिकडे, त्यांचं देखील स्वागत आहे. नॉट आउट, त्यामुळे रन कंप्लीट झालेले आहे 3. केपीसी कॉल आहे. तर सौरभ शेठ यांना विनंती करेन की आपण असं व्हायचं आहे. तर टॉस जिंकला येते. सागर, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर मानकोली संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये भोनकोटे संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय, तर कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सांगू शकत नाही, पण कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सेकंड राऊंड आहे, तर या मॅच मध्ये काय प्रयत्न असतील? कारण केपीसी ट्रॉफी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना कितपत तुम्हाला निर्णायक असेल? चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यस, खूप सारे शुभेच्छा. तर मानकोली टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजी. मग आता मनासारखं झालंय, कारण मगाशी देखील फलंदाजीच केली होती. तर काय टार्गेट देणार? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. यस, खूप सारे शुभेच्छा असतील. कारण थोडासा तर टॉस इथे झालेला आहे. नक्की सेकंड राऊंडचा आपण पाहतोय. एका बाजूला बोनकोटे, दुसऱ्या बाजूला मानकोली, असा एक बिग फाईट सामना असेल. तर सौरभ शेठ सन्मान घ्या. तर मी परशुराम शेठ पाटील यांना विनंती करेन की सन्माननीय रोंजणगावचे युवा उद्योजक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय, परशुराम शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. केपीसी ट्रॉफीमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सौरभ शेठ गजानन पाटील यांचा शुभ सन्मान पाहतो आपण. आदरणीय परशुराम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. तर धन्यवाद. हे सर्व रोंजनचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्वागत आहे. अमरदादा देखील आहेत, आपलं देखील स्वागत. अक्षय पाटील आमचे लाईव्हच्या माध्यमातून सामन्याला एन्जॉय करतात, तर तुमचं सर्वांचं स्वागत. चला, विकेट हॅट्रिकसाठी आविक महादे यांच्या वतीने 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. कारण अर्णव 11 बाबन डोंगरी या नावाने हा संघ आज येथे खेळताना दिसतोय. ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत आविक महादे, तर त्यांचं देखील स्वागत आहे. विलास शेठ घरत देखील आहेत, आमचे प्रवीण घरत तिकडे आहेत, मंगेश असतील आमचे पपडीच्या बड्याचे मंगेश घरत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग अजून इथे जोडला गेलेला आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे शरद दादाची जी आगरी खानावल आहे, जर कोणाला जेवायचं असेल तर नक्कीच तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. हा, मागच्या मॅचमध्ये गोठिवली गोठिवली ती कॅच ज्यांनी घेतले हरदास पाटीलने, निखिल पाटील RSS गोठिवली यांच्या वतीने 1000 रुपये जीपे केलेला आहे. बघा सामना मगाशी झालाय, पण ते आत्ता इथे आलेले आहेत. तर तुमचा मोबाईल चेक करा, जीपे 1000 आलेले आहेत. तर इकडे 3 षटकारांसाठी 3000 रुपये आहेत आकिब शेख यांच्या वतीने. तर सुवर्ण संधी आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला पारितोषिक पाहायला मिळतंय. तर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज कुणाल दाते सर यांचा. थँक्यू, धन्यवाद संदीप पाटील सर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा या क्रीडा नगरीमध्ये, जिथे तुम्ही पाहताय स्वर्गीय
हबप वैकुंठवासी बाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी आणि त्यातला आणखीन एक महत्वाचा सामना. या अगोदर मी रोशन पाटील सरांचा आवाज ऐकलात आणि आता सामन्याला सुरुवात होईल. टार्गेट सेट झाले, धावा करायचे त्या मॅच मध्ये 67 67 धावसंख्येचा पाठलाग. सलामीवीर तयार आहेत मैदानामध्ये. टीम SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावेकडून या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भावेश आणि विशाल. भावेश नाईक आणि विशाल भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. सामन्याला आता सुरुवात करून घ्या. नेक्स्ट राऊंडचा देखील टॉस झालेला आहे. बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध मानकोली असा सामना आहे. सो मॅच स्टार्ट. 48 ग्रामीण टीमचा महासंग्राम केपीसी ग्राउंड इनामपुरी येथे ही स्पर्धा रंगते. 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 35. पाचवं आणि सहावं पारितोषिक प्रत्येकी 30,000 रुपये रोख. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी मारुती सुझुकी अल्टो आहे. प्रथम क्रमांकापेक्षाही तिची किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा खेळाडू तोच ठरणार आहे जो या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ करेल. त्याला ती त्याच्या स्वप्नातली कार दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. आणि याच्यासाठी नक्कीच तुषार पाटील यांचं कौतुक व्हायला पाहिजे. युवा नेते, युवा नेतृत्व. रॉनी नाईक यांचं देखील इथे आगमन झालंय. बोनकोडेचे आपलंही सहर्ष स्वागत. मयुरेश मात्री कोपर खेळण्याचा आलाय, आपलंही स्वागत. चला आता मॅच कडे वळूया. ओरपिच बॉल होता, धमाका. बॉल सीमारेषा पलीकडे, समोर लॉंग ऑफला सिक्सर. त्याचबरोबर स्वप्नील नाईक यांना विनंती आहे, परत एक वेळा आपल्याला आमंत्रित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. अंगद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीच्या वतीने युवा उद्योजक बोनकोडे गावचे आणि ओमकार नाईक आपण देखील आला असेल तर आपल्यालाही विनंती, आपण व्यासपीठावर या. अंगद पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. चांगला फटका, भव्य षटकार. भावेश नाईक याच्यासाठी जाणला जातो जो करतो गोलंदाजांवर एअर स्ट्राईक. नाव त्याचं भावेश नाईक. फुलटॉस बॉल समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड. हा देखील बॉल जाईल स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. अशाच खेळीसाठी जाणला जातो भावेश नाईक. मला वाटतं मीरा भाईंदर बिग बॅश लीग मध्ये देखील शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून कमालच केली आहे भावेश नाईकने. एवढंच काय तर रत्नागिरीमध्ये जाऊन देखील त्याने तो हेलिकॉप्टर फटका मारून पावसाळी रबर बॉल क्रिकेटची खुल्या गटातली स्पर्धा गाजवली आहे. यंदाच्या हंगामात भन्नाट फॉर्म मध्ये भावेश नाईक. खुल्या गटामध्ये देखील तेवढीच मागणी, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तेवढीच मागणी या खेळाडूला आता प्राप्त झाली आहे. आणि हळूहळू आपण विकी भोईर, धीरज भोईर, त्याच्यानंतर भावेश नाईकचा देखील नंबर नक्की पाहाल मोठ्या लेवलला. याच्यामध्ये शंका नाहीये. ऑन साइडला दिशा देत असताना थोडासा मागचा पाय वाकवला. समोर मिड ऑन आहे, सरळ त्याच्या हातात. नेहमीच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी छाप सोडली आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी स्वराज मात्रेचा उल्लेख केला. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला स्वराजने. दर्जेदार बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. पार्थ चंदन आहे बोनकोडे टीमकडे, तसाच एक खेळाडू परशुराम साठे टीमकडे. चांगला फटका, आणखीन एक फटका. हा भरपूर दूर चाललाय, सरळ रोडवर जाईल. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. ही खासियत आहे भावेश नाईकची, जो करतोय स्ट्राईक. नाव त्याचं भावेश नाईक. आदित्यच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. 3 षटकार मारलेत आदित्यला आतापर्यंत भावेश नाईकने. अगेन्स्ट द स्पिन हा षटकार मारलाय. लेग ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर बाहेर जाणारा होता, परंतु फ्रंट लेगला थोडस वेगळं केलं आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग भावेश. टीमची धावसंख्या 18 आणि सामना असाच जर सुरू राहिला तर रिक्वायर रन रेट घसरलाय आणि त्याचमुळे हा सामना लवकर फिनिश होईल. ज्या पद्धतीने खेळतोय सध्या तरी भावेश नाईक. जीवदानी बामन डोंगरी या टीमवर थोडासा दबाव आहे. अर्णव 11 वंश 11 जीवदानी बामन डोंगरी. अठरा धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट आहे या मॅच मध्ये 67 67 आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भावेश तयार आहे. 5 मध्ये 18 केल्यात. या बॉलवर सध्या तरी बीट केलंय. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक राहिलं नावावर. SP ब्रदर्स दारावेच्या धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18.
चांगली बॅटिंग भावेशची. याच्यानंतर सेकंड राऊंडला आता सुरुवात होईल. त्याच्यामध्ये वायू 11 बोनकोडे हा संघ खेळताना दिसेल आपल्याला. वेदिका 11 चौटा हिरवा एकविरा मानकोलीच्या विरुद्ध. त्याच्यानंतर गोठिवली 11 या मॅच मधल्या विजेत्या टीमच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. हे वेळापत्रक आजचं असेल या केपीसी ट्रॉफीचं. केपीसी इनामपुरी क्रिकेट क्लबच्या वतीने, पूर्ण पाटील कुटुंबियांच्या वतीने, स्वर्गीय हबप वैकुंठवासी बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. आज महत्वाचा दिवस आहे स्पर्धेचा, 6वा दिवस. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजेच अंतिम रात्र. 24 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय ओमकार नाईक. विकेट्स पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजे, त्याच वेळेला तुम्ही दबाव बनवू शकता या मॅचवर. अन्यथा हा सामना अलगत उडवला जाईल. बॅटिंग करणारा संघ SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे ओंकारच्या हातात आता बॉल सोपवण्यात आलाय तेजस मात्रेकडून. महत्वाचं आहे विकेट घेणं. डीप मध्ये फिल्डर सेट आहेत. एक एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ थोडासा खाली ठेवलाय. लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. अजूनही महत्वाच्या मॅचेस आहेत या स्पर्धेमध्ये. परत एक वेळा बोल तयार, सज्ज होईल. सेकंड ओव्हर मध्ये ओमकार. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 18. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल. पहिलाच बॉल विशालसाठी बॅटच्या आत लागलाय, सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. सुरुवात चांगली झाली आहे ओंकारची या ओव्हरच्या दरम्यान. कारण दबाव तुम्हाला बनवावा लागेल. दबाव बनवला डॉट बॉलचा तर विकेट येतील, आणि विकेट आल्या तर मात्र नेक्स्ट टीमवर म्हणजेच दारावे टीमवर देखील रन चेसिंगचा दबाव असेल. आज अहमदाबाद मध्ये जो सामना सुरू आहे नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये, तिथे देखील साऊथ आफ्रिकाचा संघ अक्षरशः गडगडला. सुरुवात ऑलमोस्ट 10 ओव्हर मध्ये 9 ओव्हर मध्ये 100 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. 10 ओव्हर मध्ये 110 धावा केल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर संघ पराभवाच्या दाट छायेत आहेत. वरुण चक्रवर्तीने कमाल केली. 22 बॉल आणि 48 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. आणले स्ट्रायकिंग एंडला भावेश नाईकला. पुढचा बॉल भावेश साठी सरळ फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅट मधून जो साऊंड येतोय त्याच्यावर मोहरच लागली आहे. त्या बॉलवर लिहिलं गेलंय षटकार आहे. 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आता 25. 25 धावा 21 बॉल मध्ये 42. रिक्वायर रन रेट नक्कीच थोडासा वाढलाय, कारण डबल धावा करायचे आहेत बॉल पेक्षा. आणि त्यामुळे भावेश नाईकचा रोल, त्याची भूमिका या महत्वाच्या मॅच मध्ये खूपच मोठी असणार आहे. कारण 7 बॉल मध्ये 24 धावांची खेळी त्याने केली, आणि 24 धावांमध्ये त्यांनी 7 बॉल मध्ये 4 षटकारच मारलेत. म्हणजेच काय, त्याच्या बॅटला षटकाराचा पाडा शिकवलाय असं वाटतंय. सातत्याने त्याच्या बॅट मधून ते षटकार मारले गेलेत. 21 बॉल 42 धावांची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओमकार नाईक. सेकंड ओव्हरच्या दरम्यान त्याच्या विरुद्ध आक्रमक खेळ. बॉल उंच गेलाय, टॉप एज, आणि संदेशने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज भावेश आउट होतोय. पहिला धक्का बसलाय SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. पहिली विकेट गारत. नवीन फलंदाज सचिन नाईक आता फलंदाजीसाठी. बॅटची वरची कडा, टॉप एज, विकेट किपरने कोणती चूक केलेली नाहीये. महत्वाचा धक्का दिलाय. भावेश नाईक परतलाय या मॅच मध्ये. टार्गेट नक्कीच तसं पाहिलाच्या पहिल्या 2-3 मॅचच्या बाबतीत तर छोट आहे, परंतु केलं तर कठीण होऊ शकतं, कारण रिक्वायर रन रेट वाढलाय. विकेट गेल्यानंतर तो दबाव बनतो, आणि त्याचमुळे आता बॉडी लँग्वेज पहा टीम बामण डोंगरीची. ते सगळे खेळाडू एकत्रित झाले, चर्चा केली, आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याची एक संधी निर्माण झाली. त्यांना माहिती आहे या टीम मध्ये धीरज नाहीये, त्यांना माहिती आहे या टीम मध्ये विक्की नाहीये, त्याच्यामुळे प्रेशर निर्माण करू शकतात. त्यांच्या टीम मध्ये आर्यन नाहीये, आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होऊ शकतो हे तेजसला माहिती आहे, आणि म्हणूनच तो गेला लगेच सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणलं. भावेश नाईकची विकेट तर घेतली आहे. आता दबाव नक्की असेल टीम दारावेवर या मॅच मध्ये. खरं महत्वाचं आहे तुमच्याकडे असलेले उपलब्ध असलेले खेळाडू, आणि तुम्ही गावासाठी ज्यावेळेला खेळता त्यावेळेला उपलब्ध खेळाडूंमध्ये कशा पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळू शकता, कसं गाजवू शकता, याला जास्त महत्व प्राप्त होतं.
शेवटी प्रत्येकाला नंबर 1 बनायचंय कोणत्याही क्षेत्रात. धावा झाल्या 25. आल्या आल्या एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता इम्प्रोवायझिंग, परंतु सरळ बॉल बॅटला ब्रश होऊन पुढे निघाला आणि तोपर्यंत एक धाव मिळते. सचिनचं खातं उघडले या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 26. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. जसा भावेश आऊट झाला त्याच्यानंतर तो दबाव बनलाय. आता मात्र 19 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. 19 बॉल 41 धावा. मॅच ऑन. कमबॅक झालंय बामणडोंगरी टीमचं. मी मगाशीच म्हटलं होतं विकेट आली, त्याच्यानंतर टीम हर्डल मीटिंग आणि त्याच्यानंतर चर्चा आता बामणडोंगरी टीमची देखील होऊ लागली आहे या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह अक्षरशः खोदून काढले या बॉलला. सरळ सीमारेषा पलीकडे विशालच्या बॅटमधून चौकार येतोय. चौकाराने षटक समाप्त. 15ची सरासरी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमची धावसंख्या 30 आणि आता या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 37 फ्रॉम 18. सो 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळेला या केपीसी ट्रॉफी मध्ये. एक मोठा सामना या स्पर्धेतला सध्या रंगतोय. क्लॅश ऑफ टायटन्स म्हणायला हरकत नाहीये. टीम अर्णव 11 वंश जीवदानी बामणडोंगरी, SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे. 18 बॉल 37 धावांची गरज. सध्या दारावे टीमच्या समोर इक्वेशन. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये आदित्य पाटील. आदित्य पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, तरी देखील परत एकला त्याच्याकडे गेलेत आणि पहिल्याच बॉलवर एक कडक फटका तर सजवला. डीप मध्ये फिल्डर आहे. मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे बामणडोंगरी टीमने. जीत खोतने पकडलाय झेल. सचिन आउट. विकेट आल्यानंतर तो दबाव बनेल माहिती आहे तेजसला, कारण हा जो गोलंदाज आहे हा ब्रेक थ्रू देऊ शकतो. हा विकेटच्या शोधात नेहमीच असतो. बॉल थोडासा पुढेच होता, फटकाही चांगला होता सचिनचा, परंतु विकेट इथे मिळते आणि खेळाडू शोधलाय सचिनच्या या फटक्याने. फ्री होम डिलिव्हरी. स्विगी आणि झोमॅटोच्या जमान्यात त्याच्याही पेक्षा वेगाने हा बॉल त्या खेळाडूच्या हातात गेलाय. 17 बॉल मध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर सुमुख मांजरेकर आता फलंदाजीसाठी. सुमुख मांजरेकर देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याच्यावर देखील नजर असेल. उंच पुरासा खेळाडू सुमुख मांजरेकर. टीमची धावसंख्या 30. 17 बॉल आणि 37 धावांची गरज. आता तो परत एक वेळा जो मोमेंटम होतं ते शिफ्ट झालंय बामणडोंगरी टीमच्या बाजूने. जे दारावे टीमच्या बाजूने होतं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा केल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना सोपा करून जाईल भावेश नाईक, परंतु संयमाचा बांध तुटला आणि त्याच्यानंतर त्याची विकेट आली आणि या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. आता 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 17 बॉल 37 रन. केपीसी ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहताय सगळ्यात महत्वाचा सामना. क्लॅश ऑफ टायटन्स. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, बीट केलाय. विकेट किपरच्या हातात चाललाय बॉल. सुमुखच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल. ही खासियत राहिली आहे गोलंदाज आदित्यची. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला म्हणून काय झालं, तेजस आणि त्याच्या सर्व सहकारी खेळाडूंचा विश्वास त्याच्यावर आहे आणि ज्यावेळेला तुम्ही कॉन्फिडन्स देता एखाद्या गोलंदाजाला, तो मात्र त्याच्यानंतर उभारी घेतो आणि हेच इथे दिसलंय या ओव्हरमध्ये. विकेटही घेतली, शांतही ठेवले बॅटरला सुमुखला. अपील केली जाते, स्पष्ट नकार येईल कारण कुठेही स्पर्श न करता बॉल विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. आता दबाव आणि दबाव आहे. टीम
दारावेवर JP SP ब्रदर्सवर, कारण आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. भावेश नाईकची विकेट, सचिन नाईकची विकेट. या मॅच मध्ये कलाटणी येत चालली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं बॉडी लँग्वेज नुसार बामण डोंगरीच्या की आता कुठेतरी नांगी टाकली आहे, परंतु जशा विकेट आल्या परत एक वेळा मॅच मध्ये घुसलेत ते. परत एक वेळा बीट करून जागेवरच ठेवलं या फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. पहिल्या ओव्हरमध्ये 18 दिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये अजून एकही धाव आलेली नाहीये. 4 डॉट बॉल त्याने टाकलेत, सलग जागेवर ठेवले सुमुख मांजरेकरला. या मॅच मध्ये या ओव्हरच्या दरम्यान 14 बॉल 37 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. परत एक वेळा तयार. यावेळेला फिरवलाय बॉल, हलकासा शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर तुटून पडलाय सुमुख मांजरेकर. आता मात्र रडार मध्ये होता त्याच्या बॉल, फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. 31 करायचे आहेत 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 31 धावा. नंबरला उलटे करा, अगदी तेच समीकरण आहे. 13-31 हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. 14-37 ची गरज होती, आता 13 बॉल मध्ये 31 धावा करायचे आहेत. मॅचची कहाणी बदलली आहे. बॉलची मागणी सध्या मैदानामध्ये होते. केपीसी इनामपुरी ट्रॉफी मध्ये केपीसी संघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक व्हायला पाहिजे, प्रत्येक संघातील खेळाडूचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही एवढी मोठी ट्रॉफी आयोजित करता त्यावेळेला प्रत्येकाचं योगदान असतं. प्रत्येक जण, मग बॉल कोणी घेऊन जातं, कोणी फर्स्ट एड किट घेऊन जातं, कोणी पाण्याची मागणी ज्या वेळेला असते त्यावेळेला त्याची पूर्तता करत असतं. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान, मान्यवरांचा सन्मान, या सगळ्या गोष्टींवर प्रत्येकाची नजर आहे. त्याचमुळे केपीसी एक कुटुंब आहे, एक फॅमिली आहे. त्याचमुळे अंगद पाटील असू द्या किंवा कुणाल पाटील असू द्या किंवा त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सोहेलचं योगदान आहे, सचिन आहे, अंगद आहेत आणि पूर्ण केपीसी कुटुंब. त्याचमुळे क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आणि त्यातल्या त्यात चर्चा आता सध्या या ग्रामीण गटामध्ये या ट्रॉफीची सातत्याने होते, कारण मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार या स्पर्धेमध्ये देण्यात येते. हे देखील महत्वाचं आणि विशेष आहे. 13 बॉल 31. फुलर लेनचा बॉल होता, पायावर टाकला होता, डीप मध्ये गॅप मध्ये चाललाय, मिड विकेट मधून बॉल निसटतोय. पंचांचा इशारा, आणखीन एक षटकार. 6 धावा आहेत आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे, कारण बॅक टू बॅक 2 षटकार मारले सुमुख मांजरेकरने आणि मॅच मध्ये 12 बॉल आणि 25 धावांची गरज असं समीकरण ठेवलंय. हॅलो, तर आकिब शेख ज्यांच्या वतीने दारावर जर संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल आणि लगातार 3 षटकारांसाठी 3,000 रुपये. तर इथे सुमुख मांजरेकरला मात्र ही संधी आता आलेली आहे, कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून इथे आलेले आहेत. तर आकिब शेख देखील या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. यस केडी. कल्पेश ठाकूरकडे आता हे षटक सोपवण्यात आलंय, कारण आदित्यने शेवटच्या 2 बॉलवर चुका केल्या. एकतर हाफ ट्रॅकर टाकला त्याच्यावर षटकार, त्यानंतर फुल टॉस टाकला त्याच्यावर षटकार. 2 बॉल 12 धावांचे आलेले आहेत. पहिले 4 बॉल मध्ये एकही धाव आली नव्हती, हे मात्र विशेष. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये 25 धावा करायच्या. 12.5चा रन रेट राखावा लागेल. गोलंदाजीसाठी कल्पेश ठाकूर सगळ्यात महत्वाच्या षटकामध्ये आलाय. केटी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव मिळते विशालला. टीमची धावसंख्या पुढे जाते. 11 बॉल 24 धावांची गरज. 11 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकार मारायचे आहेत तसं पाहिलं तर इक्वेशन. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही शांत ठेवलं, केटीने जर या ओव्हर मध्ये शांत ठेवलं तर परत एक वेळा मोमेंटम मिळू शकतं बामण डोंगरी टीमला देखील, जे सध्या दारावे टीमच्या दिशेने. म्हणजेच काय, हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. प्रत्येक ओव्हर नंतर सामना बदलतोय. बॉल हवेत आहे, उंच गेलाय, फिल्डर आहे. ओ, चांगला प्रयत्न आदित्यचा, चांगला प्रयत्न होता अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. कारण आदित्यला माहित होतं अगदी जो बाउंड्री रूफ आहे त्याच्या एकदम जवळ तो होता, त्याच्यामुळे त्याचा जम्पिंगचा जो टाइम होता तो बाउंड्री लाईनच्या आतमधूनच त्याला जम्प घ्यायची होती. कारण क्रिकेटचे नियम बदललेले आहेत, कॅचेसचे नियम बदललेले आहेत बाउंड्री रूफवरचे.
त्याच्यामुळे त्याने बरोबर तो अंदाज लावला, आतमधूनच उडी घेतली, बॉलला आतमध्ये ढकललं. जर कॅच घ्यायसाठी गेला असतं तर नक्की चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. टीमची धावसंख्या 44, 44 धावा. हा बॉल मात्र कडक रडार मध्ये होता. बॉल सीमारेषा पलीकडे स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी अखेर विशाल ने हात उघडले, त्याने त्याच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. 6 धावा येतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50. अर्धशतक पूर्ण झालंय. 9 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज. 9 बॉल 17 धावा. इथूनही मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये बामण डोंगरी, एखादा मोठा फटका मॅच खिशात धारावेच्या. परत एक वेळा आडव्या बॅटने दिशा दिली. मिड विकेट आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धाव इथे मिळताना दिसेल. सरळ विकेट किपरच्या हातात थ्रो आलाय. असं वाटलं की बॉलर एंडला थ्रो करेल, परंतु तोपर्यंत 1 धाव. 8 बॉल 16 धावा. रिक्वायर रन रेट 12. मॅच ऑन, मॅच ऑन. सुमुख मांजरेकरच्या समोर जर या ओव्हर मध्ये कल्पेशने 1-2 डॉट बॉल टाकले तर मॅच मध्ये ते येऊ शकतात. सामना संपलेला नाहीये. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुमुख मांजरेकर. सुमुख साठी हा बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल. कॅच आणि तिथे होता तकदीर. आता नशीब बदलू शकतं बामण डोंगरी टीमचं. फलंदाज बाद. 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वड मॅच, काय सामना रंगलाय. असं वाटत होतं सुरुवातीला एअर स्ट्राईक केल्यानंतर भावेश नाईकने हा सामना लवकर खुला होईल. मध्ये सुनमुखने 2 षटकार मारले, त्याच्यानंतर विशालने 1 षटकार मारला, परंतु अजूनही या सामन्याची हवा निघालेली नाहीये. हा सामना रंगतोय. हा बॉल खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सध्या छोटीशी टीम मीटिंग, परंतु जास्त वेळ घेऊ नका. लगेच सामना सुरू ठेवा. 11 वाजलेले आहेत. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. नवीन बॅटर कामेश नाईक फलंदाजीसाठी. विशालच्या बरोबरीने धावा झाल्यात 51. 51. करंट रन रेट 13.30 आहे. रिक्वायर रन रेट त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे, परंतु क्रुशियल सामना. बॉल पुढे होता, बॅटची वरची कडा. विकेट मिळू शकते. संदेशने कोणती चूक केलेली नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे मागचे 2 बॉल डॉट आले, 2 विकेट आल्यात आणि आता कहाणी बदलली या मॅचची. 6 बॉल 16 धावांची गरज आहे सध्या या मॅच मध्ये. SP ब्रदर्स मचिंद्र स्मृती धारावे टीमला. 6 बॉल 16 धावा. वड मॅच, काय सामना झालाय. असं वाटत होतं हा सामना एकतर्फा होईल. छोटस टार्गेट आहे, कारण संध्याकाळपासून धावांचा पाऊस पडतोय. कोणी 80 मारते, कोणी 86 मारते, कोणी 92 मारते आणि या मॅच मध्ये 67चं लक्ष होतं. परंतु बामण डोंगरी संघ या परिसरामध्ये रायगड संघटनेच्या माध्यमातून जे पुरस्कार त्यांना दिले जातात मागच्या काही वर्षात, 3 वर्ष सलग, त्यामुळे या संघाची चर्चा आहे. हा दादा संघ आहे या परिसरातला आणि त्याचमुळे ते हार मानत नाहीयेत, ते लढतायत. आणि मी मगाशी आणखीन एक गोष्ट सांगितली की या टीमकडे धीरज नाहीये, या टीमकडे विकी भोईर नाहीये. त्याच्यामुळे बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील थोडासा बदल करावा लागणार आहे आणि त्याचमुळे एक कमबॅक करण्याची छोटीशी संधी होती, एक आशेचा किरण होता आणि सध्या तरी बामण डोंगरी टीमने तेच केलंय. हेच घडतंय. मी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सध्या फॉलो करतोय, तिथे कॉमेंट्री करतोय. तिथे मी आज पाहिलं वाकणचा संघ पराभूत झाला, केतन नव्हता. चेंज द गेम वडवली संघ पराभूत झाला, ऋतिक नव्हता. त्याच्यामुळे जे महत्वाचे खेळाडू तुमच्या टीम मधून ISPL सारखी स्पर्धा खेळण्यासाठी रिझर्व्ह झालेले आहेत, त्याचा फटका टीमला बसलाय. हे मात्र कोणीही म्हणेलच, ती काळ्या दगडावरची रेष आहे. कारण आता या सामन्याची कहाणी तशीच बदलली आहे. 6 बॉल 16 धावांची गरज, कारण मिडल ऑर्डर मध्ये धीरजची भूमिका खूप महत्वाची असते या टीमसाठी. तर प्रत्येक डॉट बॉल साठी कुणाल 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये. अविक मादे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि जर बामण डोंगरी संघ जिंकला हॅलो, चला पंचांवरती जास्त प्रेशर करू नका. चला जे काय आहे ते इकडनं नक्कीच होईल, याची नोंद खेळाडूने घ्यायची आहे.
आणि नकुल पाटील इथे आहेत पिसारवे. तर हेमंत म्हात्रे अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर ओवेचे हेमंत म्हात्रे यांच्या वतीने जर बामणडोंगरी संघ जिंकला तर नकुल त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नाही, तुमच्यासाठी आहे. बॅटला लागून गेलाय बॉल आणि हे टेलिकास्ट मध्ये दिसतंय, त्यामुळे दोन्ही अंपायरने आणि त्याचबरोबर आयोजकांनी देखील त्याची शहानिशा केली आहे आणि त्याच्यानंतर हा डिसिजन दिलाय. हा डॉट बॉल असेल. सो डॉट बॉल आलाय, त्याच्यामुळे आता 5 बॉल 16 धावांची गरज. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने. क्रिश आलाय. क्रिश तर पिक्चरात सुपर हिट आहे आणि ते देखील चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली क्रिशची. आणि आता या मॅचची कहाणी परत एक वेळा बदलते. 4 बॉल 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. नेक्स्ट मॅच वायुलेन बोनकोडे, वेदिका 11 चौटा हिरवा, आई एकविरा मानकोली. पाहायला विसरू नका तोही सामना. बॉल समोर मारलाय, कडक फटकाय, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी डाऊन द ग्राउंड सिक्सर. आता बदलली परत एक वेळा या मॅचची कहाणी. हा सामना प्रत्येक बॉल गणिक बदलत गेला. सामन्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला प्रेक्षकांमध्ये, परंतु मॅच मध्ये हाय टेन्शन दोन्ही टीम कडे समर्थकांमध्ये आहे, जे घरून देखील सामना पाहत आहेत. गावच्या गाव घरून सामने पाहत असतात. सध्या स्मार्ट टीव्हीचा जमाना आहे, लॅपटॉपचा जमाना आहे, त्यातल्या त्यात मोबाईलचा स्मार्ट मोबाईलचा जमाना आहे. त्याच्यामुळे घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेतला जातो. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. अप्पर कटचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, सळ गेल्या विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट. आता 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज. कोणाचं आहे? बॅटरचं आहे. ओके, येस, 1 बाउन्स साठी. बॅट्समॅनचा आहे तर दोन्ही बघितले जाईल, कारण बॅटरने घेतलाय रिव्ह्यू, तो त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी पाहिल्या जातील. तो बाउन्सरही आहे का आणि डोक्यानं वरून गेलाय का तेही पाहिलं जाईल, कारण बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, तो अंपायरचा नाही आहे. वन बाउन्स, 1 फॉर दी ओव्हर असं सांगितलं जाईल अंपायर कडून. आणि त्याच्यामुळे आता 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 2 बॉल मध्ये 9, 2 चेंडू आणि 9 धावा. या बॉलवर कमीत कमी 2 धावा तरी घ्याव्याच लागणार आहेत, तर मजा राहील मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंट मध्ये फिल्डर आलाय. बामणडोंगरी टीमने या मॅचची कहाणी बदलली आहे. तेजसने हा झेल टिपलाय आणि आता आपण पाहतोय कहाणी बदलली आहे. पहा, फिल्डिंग देखील दर्जेदार पाहायला मिळाली आहे तेजस मात्रेची. आणि आता कुठेतरी असं दिसतंय तेजस मात्रे मेहनत घेत आहेत फिल्डिंग साठी देखील, आणि त्यातल्या त्यात बाईक देखील आहे फिल्डर साठी. तेजस मात्र एक बाईक आहे फिल्डर साठी या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे ती मेहनत इथे दिसते. आणि हा झेल टिपला गेल्याने आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 9 धावेची गरज आहे. 5 सामना कुठे होता आणि कुठे आला. एक काळ होता पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना फिनिश आहे, कारण बॅटर भावेश नाईक सातत्याने एअर स्ट्राईक करतोय. जसा दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेट आली, षटकार लागल्यानंतर भावेशची कहाणीच बदलली. मग काय दबाव बनला, धीरज नाहीये, विकी नाहीये, बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल पाहायला मिळाले आणि मग
मैदानामध्ये सुमुख मांजरेकर आला, त्याने काही फटके मारले, तो परतला. मी कौतुक करेन कल्पेश ठाकूरचं, त्याने खूप चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये, त्याने कलाटणी दिली आहे या मॅचला. शेवटच्या 2 बॉलवर विकेट घेतल्या. बॉल हवेत आहे आणि आता मात्र सरळ सीमारेषा पलीकडे षटकार मारूनही काही फायदा होणार नाहीये. हा सामना 2 धावेने जिंकलाय टीम जीवदानी बामण डोंगरी. अर्णव 11 वंश 11 या टीमने अभिनंदन. सो 2 डॉट बॉल आले या ओव्हर मध्ये. त्याचं 1000 रुपयाचं पारितोषिक अभिक महादे साहेब यांच्या वतीने दिलं जाईल. आणि 1 विकेट आहे.